चला कार्यकर्त्यांनो, काय केलंय, एका संग्रहालयात जेवढं सस आहेत तेवढीच बदक आहे ती. म्हणजे समजा सस 12 आहेत तर बदक बी 12 आहेत. मग आपण एक काम करूया, सशांची संख्या एक्स मानूया तर बदक पण एक्सच होणार ना, कारण सारखं आहे. पण पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे, त्यांच्या पायांची मिळून संख्या दिली आहे, पायांची. मग मला सांगा सश्याला पाय किती असतात, 4. म्हणून याला 4 ने गुणा, ते झाले 4x पाय. आणि बदकाला पाय असतात 2, त्याला 2 ने गुणा, 2x. आणि दोन्ही मिळून पाय किती आहेत, 120. करा बेरीज, 4 आणि 2 6x बरोबर 120. आणि x बरोबर 6 ने जर त्याला भागलं तर उत्तर आलं 20. मग x कोण आहे, सस पण आणि बदक पण, दोघांची संख्या तेवढीच आहे. मग प्रश्न विचारलाय सस किती, तर 20च असणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. अशा स्वरूपाचं पुढचं उदाहरण आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि बाळांनो कमेंट मध्ये मला याचं उत्तर पाठवायचं. ठीक आहे, ओके.